मुलांनो, वर्तुळ या प्रकरणामध्ये 3.4 सोडवण्यासाठी ज्या आपल्याला मूलभूत गोष्टी लागत आहेत, मूलभूत घटक लागत आहेत, ते आता या ठिकाणी बघूया. मुलांनो, आता आपण आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस काय हे पाहणार आहोत. अर्थात याची व्याख्या परीक्षेला विचारत नाहीत, पण याच्यावर आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला या दोनही गोष्टी माहीत असणं, या संकल्पना आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस या दोनही संकल्पना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, आंतरलिखित कोन. मुलांनो, इथं वर्तुळामध्ये कोन ABC दिसतोय. या कोन ABCला आंतरलिखित कोन असं म्हणतात. तो कशामध्ये आंतरलिखित आहे? तो कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित आहे. बघा मुलांनो, कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित आहे. का आहे? तर बघा, त्या कोनाचा शिरोबिंदू, कोन ABCचा शिरोबिंदू B हा वर्तुळावर आहे. कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे आणि कोनाच्या प्रत्येक भुजेवर या कंसाचा अंत्यबिंदू आहेत. कोनाच्या या प्रत्येक भुजेवर या कंसाचे अंत्यबिंदू आहेत आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित झालेला आहे किंवा कोन ABC हा आंतरलिखित कोन आहे. आता पुढची संकल्पना बघा, आंतरखंडित कंस. आंतरखंडित कंस. आता इथे तुम्हाला 4-5 आकृत्या दिसत आहेत मुलांना. या ठिकाणी बघा, कोन ABC दिसतोय आपल्याला. आता काय म्हणता येईल रे मुलांनो, कोन ABC हा आंतरलिखित कोन आहे की नाही? आहे. कुठल्या कंसामध्ये तो आंतरलिखित आहे? तर कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित आहे. कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित आहे. आणि आता त्या कोनानी, कोन ABC या आंतरलिखित कोनानी कुठला कंस आंतरखंडित केला आहे? तर बघा मुलांनो, त्यांनी कंस AXC हा आंतरखंडित केला आहे. का म्हणायचं याला आंतरखंडित कंस? तर बघा, या कंसाचा प्रत्येक बिंदू हा या कोनाच्या काय अंतर्भागात आहे, आतल्या भागात. या कंसाचा प्रत्येक बिंदू या कोनाच्या काय अंतर्भागात आणि कोनाच्या प्रत्येक भुजेवर, या 2 भुजा आहे, किरण BA आणि किरण BC. कोनाच्या प्रत्येक भुजेवर कंसाचा एक तरी अंत्यबिंदू आहे. एकतर A असेल किंवा C. इथे तर दोन्ही आहेत आणि म्हणून कोन ABCने आपण म्हणूया कंस AXC हा काय केलेला आहे? आंतरखंडित केलेला आहे. कोन ABCने कंस AXC आंतरखंडित केलेला आहे. आता बघा मुलांनो, आकृती दुसरी बघा, ही कोन DEF यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे? तर यांनी DE. आता कधी मुलांनो, खरं म्हणजे आपण कंसाचं नाव 3 अक्षरांनी दाखवतो, पण 2 अक्षरांनी दाखवलं तरी चालू शकतं. कंस DEFने कोन DEFने कंस DE हा काय केलेला आहे? आंतरखंडित केलेला आहे. आता या ठिकाणी बघा मुलांनो, तिसरी आकृती ही. या ठिकाणी कोन LMN हा आंतरलिखित कोन आहे का? तर नाही आहे. कारण त्या कोनाचा शिरोबिंदू M हा काय वर्तुळावर नाही, त्यामुळे तो आंतरलिखित कोन नाही. पण त्या कोनाने 2 कंस आंतरखंडित केलेत. कुठले कंस? तर बघा, एक हा LN हा कंस LMN या कोनाने आंतरखंडित केलेला आहे. आणि दुसरा सुद्धा, जर समजा आपण इथं नाव दिलं AB, तर AB हा कंससुद्धा LMN या कोनाने काय केलेला आहे? आंतरखंडित केलेला आहे. आता ही आकृती बघा,
चौथी आकृती पी क्यू आर कोन हा आंतरलिखित कोन आहे का? नाही, कारण कोनाचा शिरोबिंदू क्यू हा वर्तुळावर नाही. पण याही ठिकाणी या कोनाने 2 कंस आंतरखंडित केलेत. कुठले 2 कंस बघा मुलांनो, हा मोठा कंस पी आर, वाटलं तर मी इथे एक्स नाव देते, तर पी एक्स आर हा कंस आंतरखंडित केला आहे. कुठल्या कोनाने? पी क्यू आर. आणि हा छोटा हा सुद्धा कंस आंतरखंडित केलेला आहे. तसंच ही 5वी आकृती जर पाहिली तर एक्स वाय झेड हा आंतरलिखित कोन आहे का? नाही, कारण त्याचा शिरोबिंदू वाय हा वर्तुळावर नाही. पण त्यांनी सुद्धा 2 कंस, हा एक्स झेड हा एक कंस आणि हा छोटा इथला एक कंस, असे 2 कंस आंतरखंडित केलेले आहे. मग आता लक्षात आले मुलांना तुम्हाला आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस. हा कोन ए बी सी हा कंस ए बी सीमध्ये आंतरलिखित आहे. आणि या ठिकाणी आपण 5 आकृत्यामध्ये हे आंतरखंडित कंस पाहिलेत. या ठिकाणी ए बी सी कोनानी एक सी हा कंस आंतरखंडित केला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये डी ई एफ कोनानी डी ई हा कंस आंतरखंडित केला आहे. आणि त्याचप्रमाणे इतर तिन्ही आकृत्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता मुलांनो, आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय आहे? तर याची सिद्धता परीक्षेला विचारत नाही. याच्यावर आधारित उदाहरणं परीक्षेला येतात. पण आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते असे बघा, याला थोडक्यात म्हणतात आंतरलिखित कोनाचे प्रमेय. अतिशय महत्त्वाचं, आपल्याला याची सिद्धता आपण पाहणार नाही आहोत. परीक्षेला सिद्धता 99% विचारत नाहीत, पण याच्यावर आधारित उदाहरणं परीक्षेला येतात. त्यासाठी हे प्रमेय काय आहे ते आपण पाहूया. काय आहे बघा, आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग आता आकृतीमध्ये बघा बरं मुलांनो, कोन ए बी सी हा कुठल्या कंसामध्ये आंतरलिखित आहे? तर तो कंस ए बी सीमध्ये आंतरलिखित आहे. कोन ए बी सी हा कंस ए बी सीमध्ये आंतरलिखित आहे. आणि त्यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे? त्यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे? तर त्यांनी ए एक्स सी हा बघा, हा ए एक्स सी हा कंस काय केलेला आहे? आंतरखंडित केलेला आहे. मग प्रमेय काय सांगते बघा, आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या, कुठला कंस आंतरखंडित केला आहे? ए एक्स सी. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असतं? निम्म असतं. आंतरलिखित कोनाचे माप, या कोनाचं माप या कंसाच्या काय असतं? निम्म असतं. आता आपण समजा उदाहरण घेतलं बघा, परीक्षेला छोटंसं 1 मार्काला वगैरे उदाहरण विचारू शकतात. कोन ए बी सी हा 40 अंशाचा त्यांनी दिला आहे. किती अंशाचा दिला आहे? 40 अंशाचा. तर एम कंस ए एक्स सी किती? या कंसाचं माप किती? आपण काय म्हणू शकू रे मुलांनो, कोन ए बी सी हा काय आंतरलिखित कोन आहे की नाही? कशामध्ये आंतरलिखित आहे तो? कंस ए बी सीमध्ये आंतरलिखित आहे. आणि त्यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे? त्यांनी कंस ए एक्स सी हा काय केलेला आहे? आंतरखंडित केलेला आहे. मग आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपल्याला काय म्हणता येईल? आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असतं? निम्म असतं. मग आता आपल्याला कोन ए बी सीचं माप दिलेलं आहे. किती दिलं आहे? 40 बरोबर 1/2 एम कंस एक्स सी. आपल्याला एक्स सीचं माप काढायचं आहे. हा भागाकारातला काय करूया, तिकडे गुणाकारात नेऊया. आणि किती होईल? 80 बरोबर
एम कंस 1c. कुठलं प्रमेय वापरलं इथं आपण? आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. समजा मुलांनो या कंसाचं दिलं 100, तर या कोनाचं आपण किती म्हणू? 50. या कंसाचं दिलं 120, तर कोनाचं किती येईल? 60. कुठलं प्रमेय वापरतो आपण इथं? आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आता मुलांनो या प्रमेयावर आधारित छोटी छोटी 2 उपप्रमेय आहेत, पण ती परीक्षेला विचारू शकतात. काय उपप्रमेय बघा. एकाच कंसात एक प्रमेय आहे बघा. हे प्रमेय एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन एकरूप असतात. एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन एकरूप असतात. मग पक्ष काय? तर 2 कोन आपल्याला एकाच कंसात आंतरलिखित केलेले घ्यायचे. मग आता बघा हा कोन ABD आणि कोन दुसरा ACD हे कुठल्या कंसात आंतरलिखित आहे रे? ABD म्हणा किंवा ACD म्हणा. बघा मुलांनो कोन ABD आणि कोन ACD हे एकाच कंसात आंतरलिखित केलेत. कुठल्या कंसामध्ये? कंस ABD म्हणा, कंस ACD म्हणा. मी कंस ACD म्हणते कारण हे दोन्ही कंस सारखेच आहेत. या दोन्हींचा अंत्यबिंदू काय? A आणि D. मग तो कंस ABD म्हणा नाही तर ACD म्हणा. म्हणजे कोन ABD आणि कोन ACD हे कंस ACD मध्ये आंतरलिखित केलेले आहेत. आता काय दाखवायचं आहे आपल्याला मुलांनो? ते कोन एकरूप दाखवायचे. कुठले? कोन ABD एकरूप कोन ACD. आता बघा मुलांनो हा ABD कोन जरा इकडे घेते. हा आकृतीमध्ये बघा ABD कोन हा आंतरलिखित कोन आहे की नाही? आहे. कुठल्या कंसात आंतरलिखित आहे? ABD. आणि त्यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे? AXD. कोन ABD या आंतरलिखित कोनाने कंस AXD हा काय केलेला आहे? आंतरखंडित केला आहे. मग आता आपल्याला काय म्हणता येईल? आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असतं? निम्म असतं. कुठलं प्रमेय हे? आंतरलिखित कोनाचे प्रमेय. याला म्हणूया विधान 1. आता दुसरा कोन बघा. कोन ACD बघा कोन ACD हा पण आंतरलिखित कोन आहे. कुठल्या कंसामध्ये? ACD कंसात किंवा ABD कंसात. आणि त्यांनी पण कुठला कंस आंतरखंडित केला आहे? AXD. कोन ACD या आंतरलिखित कोनाने कंस AXD काय केलेलं आहे? आंतरखंडित केलेला आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल बघा. म्हणून आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे. कुठलं प्रमेय? आंतरलिखित कोनाचं प्रमेय. आता दोन्ही विधानं बघा मुलांनो. विधान 1 आणि 2 त्यांच्या उजव्या बाजू काय आहे रे? समान. म्हणजे डाव्या बाजू काय असल्या पाहिजे? समान असल्याच पाहिजे. म्हणजे कोन ABD बरोबर कोन ACD. आता मुलांनो इथं मापं पाहिजेत पण M नाही लिहिला तरी चालतो. आणि मापं समान असेल तर ते कोनसुद्धा कसे असतात? एकरूप. म्हणून कोन ABD एकरूप कोन ACD. कुठलं प्रमेय पाहिलं आपण? एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन कसे असतात? एकरूप असतात. आता याच्या आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावर आणखी एक प्रमेय उपप्रमेय, थोडक्यात त्याला प्रमेय म्हणले मी पण ते छोटे उपप्रमेय म्हणतात. काय ते दुसरं हे पण परीक्षेला विचारतात. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन. अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन हा काय असतो? काटकोन असतो असं दाखवायचं आहे. आता आकृती बघा. आपलं
ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढले आणि ए सी हा वर्तुळाचा काय आहे व्यास. ए सी व्यास असल्यामुळे कंस ए बी सी हे काय रे मुलांनो अर्धवर्तुळ आणि कंस एक सी हे सुद्धा काय आहे अर्धवर्तुळ, कारण ए सी हा वर्तुळाचा काय आहे व्यास. मग कंस ए बी सी आपल्याला काय म्हणता येईल अर्धवर्तुळ आहे. आता अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन ए बी सी या कंस ए बी सीमध्ये आंतरलिखित आहे की नाही आहे. कोन ए बी सी हा आंतरलिखित कोन आहे कशामध्ये कंस ए बी सीमध्ये. आणि साध्य काय दाखवायचं आहे या कोनाचं माप आपल्याला किती दाखवायचं आहे 90 अंश. अर्धवर्तुळात जो कोन आंतरलिखित केला आहे त्याचं माप किती दाखवायचं आहे 90 अंश. आता बघा सिद्धता. कोन ए बी सी या आंतरलिखित कोनाने कुठला कंस आंतरखंडित केला आहे रे. कुठला कंस आंतरखंडित केला आहे मुलांनो. कंस एक सी हा आंतरखंडित केलेला आहे. मग आंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरू आपण. आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असतं निम्म असतं. आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म. आता बघा मुलांनो ए बी सी हे अर्धवर्तुळ आहे आणि ए एक सी हे सुद्धा काय आहे अर्धवर्तुळ आणि अर्धवर्तुळाचं माप किती असतं 180. बरोबर आहे. अर्धवर्तुळाचं माप किती आलं 180 आणि मग भाग द्या 180ला 2 कोन ए बी सीचं माप किती आलं 90 अंश. म्हणजे अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन काय असतो काटकोन असतो. आता अतिशय महत्त्वाचं प्रमेय नेहमी परीक्षेला येणारं त्याला म्हणतो आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय. काय म्हणतो त्याला चक्रीय चौकोनाचं प्रमेय. परीक्षेला हमखास येणारं खूप महत्त्वाचं मुलांनो. तर चक्रीय चौकोन कशाला म्हणतात बघा आधी. जर चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतील. जर चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतील तर त्याला कुठला चौकोन म्हणतात चक्रीय चौकोन. मग आपल्याला काय म्हणता येईल प्रमेय काय बघा मुलांनो. प्रमेयाचं विधान काय आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरचे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे काय रे मापांची बेरीज 180. मग पक्ष काय म्हणणार हा चौकोन कुठला आहे. चौकोन ए बी सी डी हा कुठला चौकोन आहे चक्रीय चौकोन. चौकोन ए बी सी डी हा कुठला चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे. चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे ज्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. साध्य काय करायचं आहे आपल्याला सम्मुख कोन. सम्मुख कोन कसे दाखवायचे आहेत पूरक म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज काय 180. मग एचा सम्मुख कोन काय आहे सी म्हणजे कोन ए अधिक कोन सी बरोबर किती 180 अंश. आणि दुसरी जोडी काय येईल कोन बी अधिक कोन डी बरोबर 180 अंश. ही पण जोडी सम्मुख आहे. ए अधिक सी बरोबर 180 आणि बी अधिक डी बरोबर 180. मुलांनो या प्रमेयामध्ये पण आपण आंतरलिखित कोनाचा प्रमेयाचा वापर करणार आहोत. आता बघा मुलांनो कोन हा बी ए डी कोन बी ए डी हा आंतरलिखित कोन आहे की नाही आहे. कुठल्या कंसामध्ये आंतरलिखित आहे कंस बी ए डीमध्ये. मग कोन बी ए डी या आंतरलिखित कोनाने कंस कुठला कंस आंतरखंडित केला रे मुलांनो बी ए डीने. बघा बरं कोन बी ए डीने कंस बी सी डी हा काय केलेला आहे आंतरखंडित केलेला आहे. कंस बी सी डी हा आंतरखंडित केलेला आहे. कोन बी ए डीने कंस बी सी डी काय केलेला आहे आंतरखंडित केलेला आहे. मग आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असतं निम्म असतं. कुठलं प्रमेय
आंतरलिखित कोनाचे प्रमेय. याला म्हणूया विधान 1. आता खालचा कोन बघा, कोन BCD हा आंतरलिखित कोन आहे की नाही. कोन BCD हा कंस BCD मध्ये आंतरलिखित आहे आणि त्यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे, BAD. त्यांनी कुठला कंस आंतरखंडित केला आहे, BAD. मग काय म्हणता येईल, कोन BCD या आंतरलिखित कोनाने कंस BAD बघा मुलांनो हा आंतरखंडित केलेला आहे आणि म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन BCD बरोबर 1/2 m कंस BAD. कुठलं प्रमेय वापरले आपण, आंतरलिखित कोनाचं प्रमेय. आता मुलांनो विधान 1 आणि 2ची मी बेरीज करते. विधान 1 आणि 2ची बेरीज करते. उजवीकडेची बेरीज उजवीकडे आणि डावीकडची बेरीज डावीकडे. मग आता बघा, ह्या कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 1/2 m कंस BCD अधिक 1/2 m कंस BAD. 1/2 कॉमन घेतलं, आतमध्ये हे कंस BCD अधिक कंस BAD. आता आकृतीत बघा, कंस BCD अधिक कंस BAD पूर्ण वर्तुळ कंस झाला, म्हणजे त्याचं माप किती, 360. या पूर्ण याचं माप किती झालं, 360. आणि मग 2नी भाग दिलं तर काय येईल, 180 अंश. म्हणजे आपण काय काढलं, कोन BAD बघा आकृतीत मुलांनो, कोन BAD याला फक्त कोन A म्हणलं तरी चालतंय आणि कोन BCDला फक्त कोन C म्हणलं तरी चालतंय. आणि म्हणून कोन A अधिक कोन C बरोबर किती आलं, 180 अंश. त्याचप्रमाणे कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश सिद्ध करता येईल. सिद्ध करण्याची गरज नाही. आले सर्वांच्या लक्षात.